गाईज, वे बाय बीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एज्युकेशन लोन SC कास्टवाल्यांसाठी कसं मिळतं आणि त्याचे काय डॉक्युमेंट लागणार आहे आणि किती लोनची अमाऊंट आहे आणि कुठच्या कोर्सेससाठी अवेलेबल आहे ते ह्या व्हिडिओच्या थ्रू मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर गुगलमध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला हे कीवर्ड टाईप करायचं आहे, NSF-DC एज्युकेशन लोन. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट ही वेबसाईट दिसेल. जस्ट ओपन दिस वेबसाईट. या पेजवरती तुम्हाला कंप्लीट डिटेल्स मिळणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मॅक्सिमम लोन लिमिट अप टू 30 lakhs फॉर स्टडीज इन इंडिया. तुम्ही इंडियामध्ये स्टडी केली तर तुम्हाला 30 lakhsपर्यंत तुम्ही लोनसाठी एलिजिबल आहात. आणि 40 lakhs जर का तुम्हाला बाहेर आउट ऑफ इंडिया अब्रॉड शिक्षण घ्यायचे असेल तर तुम्हाला 40 lakhsपर्यंत लोन मिळू शकतं. त्याच्यानंतर इथे रिपेमेंट पिरियड पण इथे आहे प्रॉपरली. द मॅक्सिमम रिपेमेंट पिरियड अंडर द एज्युकेशन लोन स्कीम इज ॲज अंडर. तर इथे प्रॉपर डिटेलमध्ये आहे. जर का तुम्ही 10 लाखापर्यंत लोन घेतलं तर तुम्हाला 10 वर्षापर्यंत तुम्हाला टेनर आहे याचा फेडण्याचा. आणि जर का तुमच्या कोर्सची फीस 10 लाखच्या पुढे आहे तर तुम्हाला 12 वर्षापर्यंत हे लोनचा कालावधी दिला जातो. त्याच्यानंतर ते खाली प्रॉपर डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कोणकोणत्या कोर्ससाठी हे लोनसाठी अप्लाय करू शकता. तर इथे जसं की इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मेडिकल, फार्मसी, डेंटल, तर खूप सारे कोर्सेस आहेत. BBA, MBA, लॉ, एज्युकेशनल. तर असे खूप सारे कोर्स आहेत ज्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके, तर आता आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन कसं द्यायचं आहे, कशा प्रकारे फॉर्म फिलअप करायचा आहे. तिथे गुगलमध्ये सेम कीवर्डच्या पुढे तुम्ही टाकू शकता फॉर्म करून तुम्हाला सर्च करायचं आहे. इथेच पहिलीच वेबसाईट दिसेल तुम्हाला. इथे .pdf करून फॉर्म तुम्हाला भेटेल. हे ओपन करा, राईट क्लिक करून. तर हा लोन ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे. तुम्हाला प्रॉपरली सगळं फिलअप करायचं आहे. इंग्लिशमध्ये पण इथं दिलेलं आहे, हिंदीमध्ये, दोन्हीमध्ये आहे. इथे तुमचा फोटो येणार. याच्यामध्ये तुम्हाला सगळे तुमचे डिटेल्स भरायचे. तुमचं नाव, नंबर वगैरे एव्हरीथिंग, ॲड्रेस, कुठचं शिक्षण घेत तुम्ही आहात, तुमचे 12th किती मार्क्स पडले, 10th. तर सगळं बेसिक्स आणि एज्युकेशनल सगळे डिटेल्स आहेत. इथे एंडला तुम्हाला तुमची सिग्नेचर वगैरे करायची आहे, डेट टाकून, प्लेस वगैरे इथे मेन्शन करायचं आहे. आणि जर का ह्या फॉर्ममध्ये फिल करण्यासाठी तुम्हाला जर का काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही यांच्या कस्टमर केअरला पण डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. वेबसाईटच्या एकदम फुटरमध्ये इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या टोल फ्री नंबरवरती तुम्ही फोन करून त्यांना पाहिजे ती आवश्यक माहिती तुम्ही विचारून घेऊ शकता. त्यांच्यानंतर इथे त्यांचा ईमेल ID पण आहे दिलेला. आणि जास्त अधिक माहितीसाठी मी तुम्हाला रेकमेंड करेन की त्यांच्या कस्टमर केअरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पाहिजे तशी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घेऊ शकता कोर्सद्वारे. अजून ॲडिशनल डिटेल जी या वेबसाईटमध्ये नाही आहे ते पण क्वेश्चन तुम्ही त्यांना विचारू शकता. ओके, तो थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. आय विल रिप्लाय. ओके, थँक्यू सो मच गाईज. बाय.